भगवंतांचा सुआख्यात धम्म आणि भगवंतांचा आर्य श्रावक संघ यांना त्रिवार अभिवादन। त्याचप्रमाणे या 2 दिवसीय धम्म परिषदेमध्ये उपस्थित परसखेडा गावातील उपासक उपासिका, त्याचप्रमाणे परिसरातील उपासक आणि उपासिका, 2 दिवसांच्या या धम्म परिषदेमध्ये आदरणीय पूजनीय भिक्षू संघ याच ठिकाणी धम्मदेसना आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेला आहे। आयोजकांनी मला या ठिकाणी धम्मदेसना देण्याच्या हेतूने निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आयोजकाचे आभार व्यक्त करतो। पूजनीय भिक्षू संघाच्या माध्यमाने आपण धम्मदेसना श्रवण करणारच आहात। तत्पूर्वी हा जो थोडा वेळ मला दिला गेला आहे, त्या वेळामध्ये मी आपल्यासमोर काही महत्त्वपूर्ण बाबी ठेवणार आहे आणि या बाबी आपल्या कल्याणाच्या हेतूने, मांगल्याच्या हेतूने महत्त्वपूर्ण ठरतील अशी मला आशा आहे। सर्वच उपासक आणि उपासिका यांना या गोष्टीची जाणीव आहे की आता आपण बौद्ध आहोत। आपला कुठल्याही इतर धर्माशी संबंध राहिलेला नाही। परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयदशमीच्या दिवशी जी धम्मदीक्षा घेतलेली आहे, त्या समयापासून, त्या वेळेपासून आपली एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी म्हटलं होतं की माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। आपला एक नवीन जन्म आहे। आता या नवीन जन्माचं सार्थक करण्याची आणि या नवीन जन्माला योग्य ती दिशा देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका आपली प्रत्येकाची आहे। तर आपण हे लक्षात घेण्याची गरज आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलं, त्या मागाची काय भूमिका होती। धर्म ही खरोखर मनुष्यासाठी आवश्यक बाब आहे का? तर अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की एखादा व्यक्ती धार्मिक बनला का, धार्मिक नाही बनला का, त्याचं जीवन तर चालू राहते। जर असं असेल तर मग धर्म स्वीकारण्याची काय आवश्यकता होती? तर याचं थोडंसं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम नावाचं, ज्याचा मराठीमध्ये, हिंदीमध्ये पण अनुवाद उपलब्ध आहे। त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, रिलिजन इज अ सोशल फोर्स, का धर्म ही एक सामाजिक शक्ती आहे। त्याच पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी म्हटलं आहे, टू इग्नोर रिलिजन मीन्स टू इग्नोर लिव्ह वायर। धर्माकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जिवंत तारेकडे दुर्लक्ष करणे। हा इतका महत्त्वपूर्ण कसा काय विषय आहे? धर्म हा एवढा महत्त्वपूर्ण विषय कसा असू शकतो? ज्यावेळी की बाबासाहेबांनी हे वाक्य वापरलेलं आहे की धर्माकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जिवंत तारेकडे दुर्लक्ष करणं आहे। यामागील काय कारण आहे? ते कारण समजून घेण्याची आपल्याला खरं तर गरज आहे। धर्म ही अशी बाब आहे जी मनुष्याच्या सामाजिकरणामध्ये मदत करू शकते आणि मनुष्याचं सामाजिकरण फार महत्त्वाची बाब आहे। मग सामाजिकरण म्हणजे काय होते? सोशियलायझेशन म्हणजे काय होते? ज्याला संस्कृतीकरणही म्हणता येते, कल्चरलायझेशन सुद्धा आपण म्हणतो। याचा काय अर्थ होतो? तर आपल्या प्रत्येकांमध्ये एक गोष्ट निश्चित आहे की आपला प्रत्येकाचा जन्म कुठे झाला? कुटुंबामध्ये झाला।
झाला की नाही? आपण कुठल्या नाही कुठल्या कुटुंबाचे घटक आहोत. कुठल्या ना कुठल्या आई वडिलांच्या पोटी आपला जन्म झालेला आहे. तर हे जे काही आई वडील आहेत, हे जे काही कुटुंब आहे, त्या माध्यमाने जे काही प्राप्त होणारी बाब आहे ती गोष्ट म्हणजे सोशलायझेशन. आपले आई आणि आपले वडील आपल्या मुलाबाळांना जे एज्युकेशन देतात, की जे प्रशिक्षण देतात, ती गोष्ट म्हणजे सोशलायझेशन. आपण जे म्हणतो पैसा वगैरे कमवणे, पैसा वगैरे खर्च करणे, या गोष्टीसाठी कुठल्याही प्रकारच्या सोशलायझेशनची गरज नाही आहे. याला कुठल्या सामाजिकरणाची गरज नाही आहे. कारण या बाबी अतिशय भौतिक आहेत आणि या भौतिक स्वरूपाच्या बाबी असल्यामुळे या गोष्टींचं वळण लावण्याची मनुष्याला गरज नाही. कारण या ज्या गोष्टी आहेत या कशा आहेत, जसं एखादा कुत्रा आहे, जसे एखादी मांजर आहे, एखादा पक्षी आहे, किंवा तुम्ही खेड्यात राहत असल्यामुळे तुम्हाला अनेक पशुपक्ष्यांची नावं सुद्धा माहिती आहेत. तर या पशुपक्ष्यांना कोणी खायचं शिकवते का? वयात आल्याच्या नंतर प्रजनन करायचं कोणी शिकवते का? किंवा कोणी त्यांची एखादी वस्तू हिसकावत असेल, त्यांना झगडा करायचा एकमेकांसोबत, ते कोणी शिकवते का त्यांना? त्या बेसिक इन्स्टिंक्ट आहेत. तो आपला एक प्रकारचा मूलभूत स्वभाव आहे प्रत्येकाचा. जी काही उपभोगाची वस्तू आपल्याला प्राप्त होते, आपण ती सहजतेने प्राप्त करतो. ती काही शिकवण्याची बाब नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना चॉकलेट खायचं नाही शिकवू शकत. तुम्ही तुमच्या मुलांना कोणतं गोडधोड खायचं नाही शिकवू शकत. तुम्ही तुमच्या मुलांना ट्रेनिंग दुकानात जाऊन चॉकलेट खरेदी करण्याची, चिप्स खरेदी करण्याची ट्रेनिंग तुम्ही मुलाबाळांना देऊ नाही शकत, आणि ते तुम्ही दिलेली पण नाही आहे. मग तरीही ते मुलं तसं करतात की नाही? पोरं तरुण झाल्याच्या नंतर त्यांना पोरीकडे पाहायचं नाही शिकवा लागत, पोरींना पोराकडे पाहायचं नाही शिकवा लागत. विशिष्ट वय झाल्यानंतर लग्न करायचं ट्रेनिंग नाही द्यावं लागत कोणाला. 2 पैसे आल्याच्या नंतर त्या पैशाने कपडे लत्ते घेणं, किंवा त्या पैशाने गाडी घोडा घेणं, त्या पैशाने एखादी घर बांधणं, किंवा त्या पैशाने या गावात नाही बाबा मोठ्या कोणत्या तरी शहरात जाऊन राहतो असं म्हणणं, याचं ट्रेनिंग द्यावं लागते का माणसाला? याचं ट्रेनिंग द्यायची काही गरज नाही. ज्या गोष्टींची उपलब्धता होते, मनुष्य त्या कामभोगाच्या साधनांना स्वतः शोधू शकतो आणि त्या गोष्टींच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करू शकतो. या गोष्टीचं ट्रेनिंग द्यायची गरज नाही. आणि म्हणून सोशलायझेशनच्या अंतर्गत किंवा सांस्कृतिक गोष्टींच्या अंतर्गत माणसाच्या ज्या मूलभूत प्रेरणा आहेत, तर त्या मूलभूत प्रेरणांना वळण लावण्याचं जे काम आहे ते धर्म करतो. काय करतो धर्म? आपल्या माणसाच्या मूलभूत प्रेरणांना वळण लावतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये लोभ आहे की नाही? प्रत्येक व्यक्तीमध्ये द्वेष आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये ईर्ष्या आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये मत्सर आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये चिडचिडपणा करणं, क्रोध करणं या गोष्टी आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये व्यसन करणं, त्याची जी सवय आहे ती असू शकते. या काही मूलभूत प्रेरणा आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. आपण असं नाही म्हणू शकत की या प्रेरणा महत्त्वाच्या नाही आहेत. या प्रेरणेचं आपलं एक महत्त्व आहे. क्रोधाचं आपलं एक महत्त्व आहे, लोभाचं आपलं एक महत्त्व आहे, भयाचं आपलं एक महत्त्व आहे, ईर्ष्येचं आपलं एक महत्त्व आहे, मत्सराचं आपलं एक महत्त्व आहे. परंतु या सगळ्या नकारात्मक ज्या प्रेरणा आहेत, तर या नकारात्मक प्रेरणांना जेव्हा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि आपल्या सामाजिक आर्थिक वगैरे जीवनामध्ये जेव्हा आपण पालन करतो किंवा त्याला बढावा देतो, तेव्हा जे दुःख निर्माण होते, तर ते दुःख खतरनाक राहते. आज तुम्ही स्वतः विचार करा तुमच्या स्वतःच्या जीवनाचा. तुम्ही माझ्यापेक्षा वयस्कर आहात, काही लोक लहान असतील पण बऱ्यापैकी लोक वयस्कर आहेत. त्या वयस्कर माणसांकडे आणि वयस्कर बायांकडे माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. मी या ठिकाणी काहीतरी तुम्हाला सांगत आहो म्हणजे मी शहाणा वगैरे असं नाही, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शहाणे आहात. कारण तुम्ही जीवनाचे अनेक अनुभव घेतलेले आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. जीवनातल्या अनेक सुखदुःखांचा तुम्ही सामना केलेला आहे, चांगल्या वाईट परिस्थितींचा तुम्ही सामना केलेला आहे, घरातील झगडे भांडणं वादविवाद या अनेक गोष्टींचा तुम्ही सामना केलेला आहे. तुमची झालेली फसवणूक असेल, त्यातून बाहेर येणं असेल, घरामध्ये कोणाचे मृत्यू असतील, बिमारपण असेल, आजारपण असेल, या अनेक गोष्टींचा तुम्ही सामना केलेला आहे.
असा कोणताही व्यक्ती नाही की ज्याला दुःखाचा तो अनुभव नाही. परंतु विषय असा आहे की अंधभूतो अयं लोको, का हे लोक आंधळा आहे, अज्ञानी आहे. आणि अज्ञानी असल्यामुळे तो आपल्या त्या दुःखाच्या मुळाशी ज्या आपल्या मानसिक प्रेरणा काम करत राहतात त्याच्यावर तो चिंतन नाही करत, तो त्याच्यावर तो मनन नाही करत. का जीवनात दुःख येत आहे तर कसं दुःख येत आहे हे याचं चिंतन नाही करतायत माणसाला. कशामुळे नाही करतायत? कारण धर्म हा जो शब्द आहे, रिलिजन हा जो शब्द आहे, तर तो शब्द नेमका काय आहे यापासून नेहमी लोकांना अज्ञानी आणि अडाणी बनवून ठेवलं जातं. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, एक छोटंसं प्रकरण बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथात लिहिलं. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे की धम्म आणि धर्म या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. आता धम्म हा पाली शब्द आहे, त्याचा मराठीमध्ये अनुवाद करताना, हिंदीमध्ये अनुवाद करताना धर्म आपण म्हणू शकतो, असं काही नाही, त्याच्यामध्ये शाब्दिक अर्थ नाही आहे तो. आता लोकांनी शाब्दिक अर्थाने वादविवाद करतात, तो त्यांचा मूर्खपणा आहे. वास्तविकता रिलिजन आणि धम्म याच्यामधला तो फरक आहे. मग रिलिजन आणि धम्म याच्यामध्ये काय भेद आहे? तर याच्यामध्ये फरक हा आहे की रिलिजन हा विषय पूजापाठाशी, कर्मकांडांशी, धार्मिक रीतिरिवाजाशी, सण उत्सवाशी, या अशा अनेक गोष्टींशी संबंधित राहतो. आणि या सर्व गोष्टींचा उद्देश एकच राहतो की आपल्याला सुखी करणारा किंवा दुखी करणारा या शरीरामध्ये कोणीतरी आत्मा आहे, आपल्याला सुखी करणारा किंवा दुखी करणारा या शरीराच्या बाहेर कोणीतरी परमात्मा आहे. आणि त्या आत्म्याच्या शुद्धीसाठी आणि त्या परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी किंवा त्याचा कोप होऊ नये याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक रीतिरिवाज जे आहेत ते मनुष्याने निर्माण केलेले आहेत. आणि मग मनुष्याला हे सांगितलं गेलेलं आहे की या विशिष्ट प्रकारच्या रीतिरिवाजाचं, सणवारांचं, सण उत्सवांचं, पूजा पद्धतींचं जर तुम्ही चांगल्या प्रकारे पालन केलं तर हा जो कर्ता करविता परमेश्वर ईश्वर आहे तो तुम्हाला सुखी ठेवेल आणि तुमच्या जीवनातल्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करून देईल. ही जी धारणा आहे ही संपूर्ण जगभर पसरलेली धारणा आहे. आणि याच्या अनुषंगाने मग काय केलं की ज्या लोकांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केलेले लोक होते किंवा ज्यांनी धर्मशास्त्राची निर्मिती केली त्या लोकांनी आपल्या विशिष्ट जनसमूहाच्या हितासाठी, उपभोगासाठी काही नीती नियम बनवले आणि लोकांच्या माथी ते मारून दिले. म्हणजे पूजापाठ तुम्ही करत राहता पण त्या पूजापाठाचा फायदा विशिष्ट पुरोहिताला होतो. सण उत्सव तुम्ही करत राहता पण त्याचा फायदा विशिष्ट पुरोहिताला होतो. ही प्रक्रिया सगळ्या जगात निर्माण झाली, अनेक ठिकाणी निर्माण झाली. तर या प्रक्रियेमुळे काय झालं, नुकसान काय झालं या प्रक्रियेचं? या प्रक्रियेचं नुकसान हे झालं की तुम्ही तुमच्या मूलभूत ज्या प्रेरणा आहेत की ज्या प्रेरणेमुळे तुम्ही कामं करता त्या प्रेरणेकडे तुमचं लक्ष जात नाही. समजलं तुम्हाला? याकडे लक्षच जात नाही आपलं. जसं आता उदाहरणार्थ खेड्यापाड्यांची परिस्थिती आम्ही पाहतो तर खेड्यापाड्यामध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात आहे की नाही? व्यसनाधीनता घराघरामध्ये खर्रे खाणारे लोक, दारू पिणारे लोक, या सगळे लोक आहेत. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की हे खर्रे खाणारे लोक, हे दारू पिणारे लोक घरामध्ये अनेक प्रकारे तमाशे करत राहतात, स्वतः दुःखी राहतात, इतरांनाही घरच्यांना दुःखी करत राहतात. परंतु हेच लोक जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणे नाचणारे आहेत. हेच लोक गाण्याचा कार्यक्रम असल्यावर मोठ्या प्रकारे शिट्ट्या मारू मारू त्या गाणे म्हणणाऱ्या माणसाच्या अंगावर पैसेही फेकणारे आहेत. बरोबर आहे का नाही? हेच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्सवांमध्ये सहभागी होणारे आहेत, सणवार साजरे करणारे आहेत. म्हणजे एक धर्म म्हणून जी गोष्ट तुम्ही करता ती तर करतच आहेत ना लोक, पण धर्म म्हणून ती गोष्ट करत असताना तुम्ही तुमच्या मानसिक प्रेरणांना वळण लावलं का? लावलं का वळण? नाही लावलं ना. मग याचा अर्थ बाबासाहेबांनी सांगितलं होतं की धर्म ही सामाजिक शक्ती आहे. बाबासाहेबांनी धर्माकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जिवंत ताडेकडे दुर्लक्ष करणं आहे. म्हणजे याचा अर्थ आपण समजला पाहिजे.
की आपण ज्या प्रकारच्या अंधश्रद्धेमध्ये जीवन जगतो, कर्मकांडांमध्ये जीवन जगतो, त्यामुळे आपलं भलं आणि आपलं कल्याण होऊ शकत नाही. परंतु असं जरी असेल तरी तुम्हाला सातत्याने त्या गोष्टींमध्ये गुंतवण्याची यंत्रणा कायम आहे. सातत्याने गुंतवून ठेवलं जातं. तुम्ही सिरियल्स पहा, तुम्ही मूवीज पहा, तुम्ही सकाळी सकाळी कुठलंही तुम्ही टीव्ही चॅनल जे लावता त्या ठिकाणी तुम्हाला भक्तिपरायण जे लोक आहेत, हरिभक्तपरायण लोक, ते त्या ठिकाणी काहीतरी भजन कीर्तन करत राहतात. त्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये ते तुम्हाला कोणता सण आला तर त्या सणामध्ये काय केलं पाहिजे ते शिकवत राहतात. कशी पूजापाठ केली पाहिजे ते शिकवत राहतात. कशी देवाची भक्ती केली पाहिजे ते शिकवत राहतात. हे सुरूच राहते आणि आपल्याला असंच वाटत राहते की बाबा रे, माझ्या जीवनात जे सुख आणि दुःख निर्माण झालेलं आहे ते कुठल्या तरी अशा शक्तीच्या हातामध्ये आहे, याचे सगळे सूत्र, का तिथे मी काही करू शकत नाही असं वाटत राहते. ही एक प्रकारची अंधश्रद्धा असते. पण आपल्याला तसं वाटत नाही, कारण आपल्याला ओरिजिनल ज्ञान नाही माहीत. आणि म्हणून बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून बाबासाहेबांनी धम्म हा शब्द वापरला आणि बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे ते माणूस आणि माणसांचं नातं बरोबर नाही म्हणून दुःख आहे. कशामुळे दुःख आहे? दुःख कशामुळे तुमच्या जीवनात? माणूस आणि माणसाचं नातं बरोबर नाही म्हणून दुःख आहे. बायको नवऱ्यासोबत बरोबर नाही वागत, दुःख होईल का सुख होईल? नवरा बायकोला अपमान करून बोलतो, दुःख होईल का सुख होईल? पोरगा बरोबर बापाला बोलत नाही, दुःख होईल का सुख होईल? मग या ठिकाणी जे तुम्ही दुःख अनुभव करता ते नेमके कुठे, कसे, कुठून आलेले आहेत? कुठल्या ईश्वर परमेश्वराने दिलेले आहेत का ते दुःख? मानव निर्मित आहेत की नाही? मग तुम्ही कल्पना करा, तुम्ही विचार करा का हे दुःख तुमच्या जीवनामध्ये जे आले ते कशामुळे आले? कारण तुमच्या मानसिक प्रेरणांचा तुम्हाला अभ्यास नाही. आहे का मानसिक प्रेरणांचा अभ्यास? आता तुम्ही बाया सगळ्या बसलेल्या, जास्त बाया या ठिकाणी, एक बाई दुसऱ्या बाईबद्दल, दुसरी बाई दुसऱ्या बाईबद्दल, या घरातलं त्या घरातलं काय चाललं याच्या चर्चा करत असेल, त्याला आपण चुगली म्हणतो. तर त्या चुगली करण्याच्या प्रेरणेला ती बाई स्वतः जाणू शकते का की बाबा मी चुगली का करत आहोत? बरोबर आहे का नाही? आपण तर करतो, नाही करत अशातला भाग नाही, आपण करतो, पण त्याची प्रेरणा माहित आहे का आपल्याला का आपण का चुगली करत आहोत? लोभ तर करते माणूस, पण लोभ का मी करत आहे एखाद्या गोष्टीचा त्याची प्रेरणा माहित आहे का? अरे जर तुम्हाला त्या गोष्टींची प्रेरणाच माहित नसेल, ते समजतच नसेल, ते लक्षातच आलं नसेल, तर व्यक्ती त्या प्रेरणांना वळण कसं लावेल? लाख कोणी म्हणत असेल का दारू नाही पेली पाहिजे, खरा नाही खाल्ला पाहिजे, व्यसन नाही केलं पाहिजे. अरे लाख तुमच्या म्हणण्याने काय होते का? ते तुमच्यामध्ये जी प्रेरणा जागृत होते खर्रा खाण्याची, दारू पिण्याची, चुगली करण्याची, खोटं बोलण्याची, मारामारी करण्याची, टीका टिप्पणी करण्याची, बदनामी करण्याची, दुसऱ्यांच्या कामांमध्ये नाक खुपसण्याची, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तुमच्यामध्ये प्रवृत्त्या उत्पन्न होत राहतात, तर त्या प्रवृत्त्यांच्या मुळाशी काय काम करत आहे याचं जर तुम्हाला ज्ञानच नसेल तर त्या प्रवृत्त्या उत्पन्न होतील की नाही? होतील की नाही? ज्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही प्रकारे गवताची पेरणी करत नाही, पेरता का गवत? पण ते येते ना, पाऊस पडला आला, पाऊस पडला आला, पाऊस पडला आला. मशागत कशाची करावी लागते? तुमच्या अन्नधान्याची करावी लागते. गवताची मशागत कोणी करते का? ते तर उगवतच आहे. तशासारखं या शरीरामध्ये हे जे काही तुमचे मानसिक प्रवृत्त्या असतात, विकार असतात, तर ते उगवतच असतात, इनबिल्ट असतात. त्याची काही पेरणी नाही करावी लागत, त्याची काही सवंगणी नाही करावं लागत. परंतु याच शरीरामध्ये, याच वाचेमध्ये, याच मनामध्ये जेव्हा चांगले विचार आणायचे असतील तर त्याचं संवर्धन करावं लागते. बरोबर आहे? त्याची पेरणी करावी लागते, त्याचं संवर्धन करावं लागते, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात, तर तुम्ही चांगले बनणार की नाही? आपोआप कोणीही माणूस चांगला बनेल का? म्हणून बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की धर्म ही जर सामाजिक शक्ती आहे, जर धर्म दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही, तर हा जो धर्म आहे तो कोणत्या तत्वावर आधारित असला पाहिजे? माणसाचं भलं करणाऱ्या तत्वावर तो आधारित असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि बाबासाहेबांनी हिंदू धर्म का सोडला मग? कारण तो माणसाच्या, मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक होता.
मनुष्य मात्राला नीच आणि असमान मानणारा होता. याच हिंदू धर्मामध्ये हजारोच्या संख्येने देवदास्या मुरळ्या होत्या, होत्या की नाही? याच हिंदू धर्मामध्ये करोडोच्या संख्येने अस्पृश्य होते. याच हिंदू धर्मामध्ये या तुमच्यासारख्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार सुद्धा नव्हता, होता की नाही? आणि हे सर्व कोणी केलं होतं? कोणी केलं? धर्माने केलं, धर्माच्या नीतिनियमाने केलं. बरोबर आहे की नाही? सुधरवलं सावित्रीबाई फुलेने तुम्हाला. मी बिघडवलेली गोष्ट सांगत आहोत. तुम्हाला जे काही बिघडवलं, जो काही दुःख, जी काही व्यथा करोडो लोकांना उपभोगावी लागली, आजही करोडो लोक या दुःखातून बाहेर पडलेले नाही आहेत. हा आदिवासी समुदाय असेल किंवा खेड्यापाड्यात राहणारा समुदाय असेल, हा अजूनही अनेक प्रकारच्या आर्थिक गरिबीमध्ये जगत आहे, अज्ञान आणि अंधश्रद्धांमध्ये जगत आहे, अनेक प्रकारच्या व्यसनांमध्ये जगत आहे, झगड्या भांडणांमध्ये जगत आहे. हे जे दुःख त्या माणसांच्या जीवनामध्ये आले, कोणी आणले? कोणी आणले? धर्माने आणले. कारण या धर्माने कुठेतरी असं शिकवून ठेवलं होतं की शूद्र माणसांना शिक्षणाचा अधिकार नाही, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही. जर स्त्रिया शिकतील तर नरकात जातील, जर शूद्र शिकतील तर नरकात जातील. अस्पृश्यांना रस्त्यावरून चालण्याचा सुद्धा अधिकार नाही, जर चालतील तर नरकात जातील. हे शिकवण कोणी दिली होती? धर्मग्रंथाने दिली, धर्माने दिली की नाही? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की हिंदू धर्मामध्ये स्वतंत्रता नाही, हिंदू धर्मामध्ये समानता नव्हती, हिंदू धर्मामध्ये बंधुभाव नव्हता, हिंदू धर्मामध्ये सामाजिक न्याय नव्हता, हिंदू धर्मामध्ये नीतिमत्ता नव्हती. आणि त्याच्यामुळे बाबासाहेब म्हणाले की जिथे मनुष्य मात्राचा उत्कर्ष नाही, जिथे मनुष्य मात्राचं भलं नाही, ती गोष्ट आम्हाला पाहिजे नाही. कारण हे कसं पुढे पिढी दर पिढी चाललं, पिढी दर पिढी कसं चाललं? सोशलायझेशन शब्द वापरला ना मी आधी, सामाजिकरण शब्द वापरला, संस्कृतीकरण शब्द वापरला, तर त्याच्या अंतर्गत हे चाललं. एखादा उच्चवर्णीय माणूस आहे आणि त्याच्या घरी एखादा अस्पृश्य माणूस किंवा एखादा कामगार माणूस काम करत आहे, तर त्या उच्चवर्णीय माणसाची बायको किंवा तो स्वतः उच्चवर्णीय माणूस आपल्या पोराच्या समोर, आपल्या पोरीच्या समोर त्याला काय म्हणते? तुच्छ म्हणते. ए चल हो, दूर राह, इथे बसू नको, खालीच बस, हे शिडपार्थ खा. तर हे सगळं होत असताना त्याचा मुलगा काय पाहिजे? मुलगा काय पाहिजे त्याचा? तो मुलगा असं पाहिजे की या विशिष्ट जातीचे माणसं आहेत बाबा, बाया आहेत, त्यांच्यासोबत आपली वागणूक कशी असली पाहिजे, त्यांच्यासोबत बोलताना आपण त्यांना अपमानजनकच बोललं पाहिजे, त्यांच्यासोबत विचार करताना आपण नेहमी त्यांना दुःख होईल अशाच प्रकारे आपण विचार केला पाहिजे त्यांचा, असं त्याला वाटेल की नाही? तर हे जे आई वडिलांचं अनुकरण केलं जातं, आई वडील वागण्या बोलण्यातून आपल्या मुलाबाळांना प्रशिक्षित करतात, हेच मुलं लहानाचे मोठे होतात आणि ते मग परत तसेच वागत राहतात. धर्म किती महत्वाची बाब आहे, किती महत्वाची बाब आहे, लक्षात आली का तुमच्या? हा, मजाक नका समजू. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तुम्हाला वाटत असेल असं की बाबा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, राजकारणासाठी केलं. अरे राजकारणासाठी धर्मांतर करायची का गरज होती बाबासाहेबांना? स्वतःच कायदे मिनिस्टर राहिलेले होते, ते कामगार मंत्री राहिले होते, त्यांना मंत्रीपदासाठी धर्मांतर करायची काय गरज होती? काय गरज होती? होते ना मंत्री बाबासाहेब, राजकारणामध्ये होते. 1924च्या आधीपासून बाबासाहेब शेवटच्या क्षणांपर्यंत राजकारणामध्ये होते, होते की नाही? हा, बहिष्कृत हितकारीने सभा स्थापन केली असेल, शेड्यूल कास्ट पक्ष काढला असेल, काढल्या ना, किती संघटना काढल्या, लेबर पक्ष काढला. स्वतः राजकारणात ते व्यक्ती होते. राजकारणामध्ये एवढे धुरंधर असणारे व्यक्ती राजकारणासाठी धर्मांतर करतील का? करतील राजकारणासाठी धर्मांतर? पैसे भेटवण्यासाठी तुम्हाला धर्मांतर केलं असं वाटते? शिक्षण प्राप्त व्हावं म्हणून धर्मांतर केलं असं वाटते? शिक्षण तर धर्मांतर करायच्या आधी बाबासाहेबांनी सुरू केलं, मिलिंद कॉलेज काढून. शिक्षण तर सिद्धार्थ कॉलेज काढून सुरू केलं. पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करून बाबासाहेबांनी शिक्षण सुरू केलं. तुम्हाला वाटतं असेल झगडे भांडणं करासाठी धर्मांतर केलं, मग समता सैनिक दल ते आधीच काढलं होतं बाबासाहेबांना. तुम्ही थोडासा विचार करायला पाहिजे की धर्मांतर काय आहे. धर्मांतर म्हणजे पिढी दर पिढी वळण लागण्याची प्रक्रिया आहे, समजलं? पिढी दर पिढी. एका पिढीमध्ये कुठल्याही समाजाला वळण लागू शकत नाही, ते पॉसिबल नाही आहे, ते बिलकुल शक्य नाही आहे. पिढी दर पिढी वळण लागत असते आणि पिढी दर पिढी वळण लागल्यानंतर तो समाज, तो समूह त्या पद्धतीचा बनत जातो.
जसं माझ्याच घरचं जर उदाहरण घेतलं तर आता मी तर काय आता जन्मलेला व्यक्ती आहे, म्हणजे पण जुनं मला काही माहीत नाही. पण जे जुने लोक आहेत जे आमच्या कुटुंबातले, ते सांगतात की माझ्या आजोबाचे वडील, त्याचं नाव होतं उंदरू बुडा, त्याला उंदरू म्हणायचे. त्याच्यात पूर्वीचे नाव असेच आपले, नाही कापस्या, उंदऱ्या, कवड्या, दगड्या, ढोंड्या, असेच आपले नावं अस्पृश्य लोकांचे. तर त्याचं नाव होतं उंदरू. आणि त्यावेळेस मग काय झालं की बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूकनायक किंवा बहिष्कृत भारत असं जे त्यावेळेस जनता वगैरे जे निघायचे, तर ते गावामध्ये यायचे, एखादी यायचं. मग एखादी आला तर ते एखादाच वाचणारा माणूस राहायचा, लिहिता वाचता येणारा, बाकीचे सगळे तर ऐकणारेच असायचे. मग अशा सिच्युएशनमध्ये ते एका ठिकाणी म्हणजे समाजाची जागा आहे तिथे ते बसायचे आणि मग त्याचं ते वाचन करायचं. एक जण वाचायचा आणि बाकीचे सगळे जण ऐकायचे. मग अशा सिच्युएशनमध्ये हा जो उंदरू बुडा होता थोडासा धडधाकट शरीर यष्टीचा होता. मग यांनी पहिल्यांदा देव वगैरे हा जो काही प्रकार आहे तो फेकून दिला जुन्या काळात. आणि मग काठी बिठी धरून घुंगरं बिंगरं त्याच्या काठीला राहायचे आणि तो थोडासा विद्रोही टाईपचा माणूस बनला. हां की नाही बाबा, आता बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं हे नाही करायचं आहे, ढोराची मटण नाही खायची आहे, ढोरं ओढायचे नाही आहेत, खराब कपडे वापरायचे नाही आहेत, आपले धंदे आपण निर्माण केले पाहिजे, पोराबारांना शिकवलं पाहिजे. हे जे काही वक्तव्य जे काही त्या पेपरामध्ये यायचे ते कानामध्ये भरायचे आणि तेवढे डोक्यामध्ये शिरायचे, तेवढंच त्यानं केलं. फार काही समजायचं नाही, अडाणी लोक होते. तर माझ्या त्या पड आज्याने म्हणजे आजोबाच्या वडिलांनी आज्यांना शिकवलं, चारही आज्यांना शिकवलं. जास्त नाही शिकवू शकले ते, कारण तेव्हा शाळा नव्हत्या, अस्पृश्यांना शाळेत येऊ देत नव्हते. मग कोणी 2रा वर्ग शिकले, कोणी 4था वर्ग शिकले आणि एक आमचा आजा 7वी पर्यंत शिकला आणि दुसरा आजा 5वी पर्यंत शिकला. तर बाबासाहेबांनी जे एक संविधानामध्ये तरतूद करून ठेवली होती की आमच्या मागास वर्गामधील जे लोक आहेत तर त्या लोकांना नोकऱ्या पाण्या भेटल्या पाहिजे, प्रावधान होतं तसं. मग जो शिकल त्याला नोकरी भेटतच होती, घरी येत होते लोक न्यासाठी त्याला पकडू. तर हे 2 आजे शिकल्यामुळे घरी आले लोक, म्हणले का बाबा रे तुम्हाला चला नोकरीवर, 4थी पास झाले, चलो. दोघांना नोकऱ्या लागल्या, दोघं जण आपलं छोटे मोठे काम करून जगले. म्हणजे आजाच्या वडिलांनी ही एक सुरुवात केली, अंधश्रद्धा सोडण्याची, देवी देवता सोडण्याची, चुकीच्या गोष्टी सोडण्याची, मुलांना शिक्षण देण्याची सुरुवात कोणी केली? आजाच्या वडिलांनी. त्याच्या आधी नव्हतं, अडाणी सगळे लोक, बेवकूफ लोक, काही कामाचे नाही ते लोक. पण नंतर मग त्यांना वाटलं की आपले पोरं शिकले पाहिजे, मग त्यांचे पोरं शिकले. आता त्यांची पोरं समजा आम्ही, बरोबर आहे का नाही, ते आजे खतम झाले आता सगळे, आज आम्ही उच्च शिक्षित आहोत. हां आहे का नाही? मग हे आमचं जे उच्च शिक्षण जे भेटलं ते कशामुळे भेटलं? शिक्षणामुळे. म्हणजे जे भेटलं ते कशामुळे? सोशलायझेशन. म्हणजे हा जो पिढी दर पिढी आपले वडील किंवा आपली आई आपल्याला कडून अशी अपेक्षा करते, आजी आजोबा आपल्याकडून अपेक्षा करते की बाबा रे आपण आता बौद्ध बनलो. माझे आजोबा गेले होते धर्मांतराला चंद्रपूरला, जवळ पडायचं, पाय 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 गेले बैलगाडीने वगैरे. तर तेव्हा जे त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं की आम्ही आता बौद्ध आहोत आणि आम्ही बौद्ध असल्यामुळे आता कोणत्या देवी देवतांची पूजा नाही करू शकत, सणवारा नाही करू शकत, कुठल्या ब्राह्मणांच्या हातून कोणते कर्मकांड नाही करू शकत. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की यामध्ये तुम्ही पडायचं नाही, पंचशिलाचं पालन करा, वंदना म्हणा, पूजा म्हणा, विहारांमध्ये जा. तर आमच्या गावामधलं बुद्ध विहार 1974ला बनलेलं आहे, माझ्या जन्माच्या आधी. म्हणजे विचार करा तुम्ही, हे जे परिवर्तन जे आलं, हे विचारांमध्ये परिवर्तन, हे वागण्यांमध्ये परिवर्तन, बोलण्यामध्ये जे परिवर्तन पिढी दर पिढी कशामुळे आला? धर्मामुळे आला की नाही? विचारामुळे आला की नाही? पैसे नव्हते. तुम्ही असा नका विचार करू फाय पैसे, बिलकुल पैसे नव्हते त्यांच्याकडे. कोणाकडे पैसे होते? तुमच्या तरी गावामध्ये तुम्ही निरीक्षण करा तुमच्या पिढ्यांचं. तुमच्या आजी आजोबाला आठवा, त्यांच्या आजी आजोबाला आठवा, तुमच्याकडे होते का पैसे? पैसे नव्हते. पण जो विचार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मनामध्ये टाकून ठेवला, तर त्या विचारामुळे आपली उन्नती झालेली आहे. हा पैसा जो आपल्याकडे आला, चांगलं जीवन जे आपल्याकडे आलं, ते विचारामुळे आलेलं आहे. तो विचारच जर आपल्या मनामध्ये टाकला नसता तर आज आपल्याला चांगलं वळण लागलं नसतं. मी तुम्हाला अगदी थोडीशी 1-2 वर्षाच्या आधीची गोष्ट सांगतो. जास्त काही होईल तर सांगा बरं, मला थांबवा म्हणून, मी पटकन थांबवतो. तर मी आता या 2 वर्ष आधी इथे गेलो होतो, भाज्या लेणी आहे ना, कारले भाज्या लेणी, पुणे जिल्ह्यामध्ये आहे.
तर तिथे लेणी पाहण्यासाठी माझी पत्नी, मी आणि आमचं छोटं बेबी आणि काय आमचे मित्र गेलो होतो. आता तिथे एकविरा देवीला बसवलेला आहे त्या लेणीच्या बिलकुल समोरच. मग आम्ही कसे बसे चढलो, तिथे आम्ही निरीक्षण केलं, त्या लेण्या वगैरे पाहिल्या. तर अतिशय श्रीमंत लोक, जे अतिशय फोर व्हीलर गाडीमध्ये चांगले गोरे गोमटे स्मार्ट लोक, त्यांच्याकडे आयफोन वगैरे जे आपण म्हणतो अशा अनेक चांगल्या गोष्टी. आणि ते कोंबडी असते ना, कोंबडी अशी आपली गावठीवाली, ते असं त्याला पकडून त्या देवदेवीला असे दाखवायचे आणि असे दाखवून तिची बली करायला न्यायचे. ही घटना 2 वर्षाच्या आधीची आहे. आज तुम्ही मला सांगा का एवढ्या महाराष्ट्रामध्ये जो कोणी बौद्ध समाज आहे, गरीब असतील बिचारे, सामान्य लोक असतील, खेड्यापाड्यात राहणारे असतील, पण एक तरी बौद्ध माणूस अडाणी आणि बेवकूफ बौद्धाबद्दल नाही बोलत, ज्याला थोडंसं तरी बाबासाहेबाबद्दल माहिती आहे का हे आपले गुरु होत बाबा, किंवा आपले मार्गदर्शक होत, किंवा हे आपले पिताजी होत, असं ज्याला तरी वाटते एखाद्या माणसाला किंवा बाईला अशी कोंबडी धरून कधीतरी जाऊन कापल का कोणत्या देवाला? तुमच्या तरी गावात कधीतरी कोणती तरी कोंबडी कापली का? मग तुम्ही मला सांगा, आज तुमची परिस्थिती साधारण आहे, बरोबर आहे का नाही? तेवढी नाही नसेल हायफाय, त्या लोकांची परिस्थिती हायफाय आहे ना, हायफाय, पण त्यांची विचारसरणी काय आहे? विचारसरणी त्यांची आहे ना कामातून गेलेली. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये अजूनही भुसा भरलेला आहे की या कोंबडीची मी बली दिल्यानंतर, बकऱ्याची मी बली दिल्यानंतर मला नोकरी लागल, पोरबारा होतील, लग्न जुळल, काहीतरी बिझनेसमध्ये भरभराट होईल. या सगळ्या गोष्टी त्यांना वाटतात की नाही? आजही त्यांच्या मनामध्ये ती भावना आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिरुपती बालाजीला जा, तुम्ही त्या साईबाबाच्या मंदिरामध्ये जा, किंवा तुम्ही त्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये जा, लाखोची दान डोनेशन्स त्यांना प्राप्त होतात. मग हे डोनेशन देणारे लोक कोण होत आणि हे डोनेशन लोक देत कशासाठी आहेत? कारण त्यांची अशी आजही श्रद्धा आहे आणि त्यांना आजही असं वाटते की बाबा रे, आमचं जे काही कल्याण किंवा भलं आहे ते कुठला तरी ईश्वर आणि परमेश्वराचा आशीर्वाद करत आहे, बरोबर आहे का नाही? पण आपला बौद्ध माणूस असा कधीतरी बनतो की आपला कल्याण परमेश्वर करत आहे म्हणून? आपला बौद्ध माणूस म्हणतो का माझं कर्म आणि माझं फळ, बरोबर आहे का नाही? का मी जसं कर्म करेन तसं फळ प्राप्त करेन. मी जर कुशल कर्म करत असेल तर मला नक्की चांगलं फळ भेटेल, मी जर अकुशल कर्म करत असेल तर माझ्या जीवनामध्ये दुःख येईल. तर हे जे आपल्या मनामध्ये जे निर्माण झालं आणि आपण आपल्या पिढ्यांना, आपल्या मुलाबाळांना आपण जे शिकवत आहोत, तर हे आहे धर्मांतराची ताकद. समजलं? याला म्हणतात सोशलायझेशन, याला म्हणतात सामाजिकरण. का हे जे सामाजिकरण जे क्रमाक्रमाने होत जाते, त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व सुधारत जाते, आपलं व्यक्तिमत्व कल्याणकारक बनते. दुसरी उदाहरणं तुम्हाला सांगतो. हे तर एक वेगळं उदाहरण झालं धर्माच्या क्षेत्रातलं. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता या दरम्यानच्या काळामध्ये, क्षितिज मला पाणी देतो. दरम्यानच्या काळामध्ये हे जे SC ST यांचं जे आरक्षण आहे, बरोबर आहे का नाही? तर त्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याच्या बाबतीमध्ये एक निर्णय आला होता, एक जजमेंट आलं होतं, बरोबर आहे का नाही? तुम्ही ते ऐकलं असेल टीव्हीवर वगैरे. तर ते जेव्हा जजमेंट आलं होतं, तर त्या जजमेंटच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये थोडा काही मोर्चा काढला गेला होता. आता हे अलीकडची गोष्ट आहे बरं, बिलकुल फार काही लांबची गोष्ट नाही, हे 2-3 महिन्याचाच कालावधी झाला. आता त्यामध्ये SC आणि ST या 2 प्रवर्गाचा उल्लेख आहे. महाराष्ट्रामध्ये SCच्या अंतर्गत 59 जाती आहेत. किती जाती आहेत? 59 जाती आहेत. महार जात त्यापैकी एक आहे, म्हणजे 58 जाती या दुसऱ्या आहेत, अन्य आहेत. आणि STच्या अंतर्गत सुद्धा अनेक जाती आहेत. परंतु जेव्हा मोर्चा झाला तर त्या मोर्चामध्ये कोणाचं योगदान जास्त दिसलं? या बौद्धांचं, बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांचं. हा फरक आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा हा फरक आहे, धर्मांतर करण्याचा हा फरक आहे. कारण बाबासाहेबांनी ही आपल्याला ट्रेनिंग दिली का अन्याय कुठेही होत असेल तुम्ही त्याचा प्रतिकार केला पाहिजे.
दुःख कोणत्याही माणसांना बायांना होत असू दे, त्याच्यासाठी तुम्ही मुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे, ही शिकवण बाबासाहेबांची आहे. आणि म्हणून आपलं मन त्या लोकांसाठी झटते. आपल्याला वाटते का बिचारे दुःखी आहेत, चला आपण त्यासाठी काहीतरी करू. ते आपल्या जवळ करत अथवा न करत, पण आपण मात्र त्यांना आपलं समजतो. आदिवासींना आपण आपलं समजतो, ओबीसींना आपण आपलं समजतो, बंजारा लोकांना आपण आपलं समजतो. हर प्रवर्गातल्या लोकांना आपण आपलं समजून त्यांच्या भल्यासाठी काहीतरी करतो. आज लक्ष्मण माने साहेबांनी धर्मांतर केलं की नाही? त्या लक्ष्मण मानेच्या संपूर्ण समाजाला आपल्या बौद्ध समाजाने स्वीकारलं, त्याला मोठं केलं. लक्ष्मण गायकवाड साहेबांना आपल्या लोकांनी मोठं केलं. आह साळुंके सारख्या माणसाला आपल्या लोकांनी मोठं केलं. पुरुषोत्तम खेडेकर सारख्या माणसाला आपल्या लोकांनी मोठं केलं की नाही? हनुमंत उपरे सारख्या माणसाला आपल्या लोकांनी मोठं केलं. त्यांना भाषण स्टेज उपलब्ध करून दिला, भाषणांसाठी त्यांना बोलवलं, मोठं केलं. कारण आपल्या समाजातल्या लोकांना ही शिकवण आहे भगवान तथागतांची आणि बाबासाहेबांची, की तुम्ही लोकांचं दुःख दूर केलं पाहिजे, लोकांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे, लोकांच्या जीवनातला अन्याय दूर केला पाहिजे. फरक पडला की नाही विचारांचा? म्हणून बाबासाहेब म्हणाले की धर्म ही सामाजिक शक्ती आहे. तुमचा धर्म जसा असेल, तुमच्या डोक्यामध्ये जसा विचार असेल, तसं समाजाला वळण लागत असते. पण तुमच्या डोक्यामध्ये जर सडलेले विचार असतील, कुजलेले खराब झालेले विचार असतील, तर तुमचं वागणं बोलणं कुजलेलं सडलेलं खराब राहते. तुमच्या पोराबारांना वाईटच वळण लागते. आजचा जो काळ आहे, जो समय आहे, तो आपल्यासाठी उपयुक्त आहे आणि अतिशय चांगला आहे. आज आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे इंटरनेट आहे, आपल्याकडे पुस्तकं आहेत, आपल्याकडे अनेक प्रकारची साधनं आहेत की ज्याच्या माध्यमाने आपण बाबासाहेबांचा विचार शिकू शकतो, भगवान बुद्धांचा विचार आपण शिकू शकतो. तर म्हणून आपलं कर्तव्य काय आहे की आपलं मन चांगलं बनणे, मनामध्ये चांगलं ज्ञान आलं तर आपण येणाऱ्या पिढ्यांना चांगलं घडवू शकतो आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहोचवू शकतो. जुन्या काळातल्या गोष्टी काही लक्षात घ्या आणि समजून घ्या की जुन्या काळामध्ये पालक लोक, आईवडील लोक अर्धपोटी राहायचे आणि आपल्या मुलाबाळांना शिकवायचे की नाही? मग आजही तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्याकडे पैसा जरी असेल, कमी असेल, पण तुम्ही बाबासाहेबांची, बुद्धांची पुस्तकं खरेदी केली पाहिजे, वाचली पाहिजे. आवश्यक आहे. कारण जोपर्यंत तुम्ही पुस्तकं वाचत नाही बाबासाहेबांची, भगवान बुद्धांची किंवा महान लोकांची, तो पण तुमचं मन महान नाही बनणार. आणि मनाला महान बनवण्याकडे जास्त लक्ष द्या. कारण हे जे काही तुम्ही ज्या गोष्टींना महान समजता, त्या गोष्टी क्षणभंगूर आहेत. त्या काही तुमच्यासोबत टिकून राहणाऱ्या नाही आहेत. त्या जशा आहेत तशाच त्या राहणाऱ्या नाही आहेत. तुम्ही कितीही जरी नट्टापट्टा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने खरेदी जरी केले आणि एखाद्या लग्नाला जरी गेले, तर संध्याकाळपर्यंत तुम्ही थकून भागून येता आणि तुमचा तो चेहऱ्याचा कोणी फोटो काढला ओळखण्यासाठी कोणी तयार नाही. सकाळची बाई सुंदर, संध्याकाळची बाई कुरूप. म्हणजे या शरीरामध्ये सतत परिवर्तन होते, सतत बदल होते. आणि या बदलासाठी तुम्ही एवढा मोठा खर्च करू शकता, पण या डोक्याच्या मेंदूमध्ये, या डोक्यामध्ये चांगला विचार राहण्यासाठी तुमच्याकडे 200 रुपये 500 रुपये राहत नाही. बाबासाहेबांची पुस्तक खरेदी करायला पैसे नाही, एखादं धम्मपदाचं पुस्तक खरेदी करायला पैसे नाही. मग कसा विचार घडल? आणि विचारच नाही घडला तर तुमच्या पिढ्या कशा घडतील आणि बाबासाहेबांचं स्वप्न कसं पूर्ण होईल? म्हणून हे लक्षात घ्या की तुम्ही प्रत्येक व्यक्ती इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे आहात. कारण आपल्या प्रत्येकाचं जे जीवन आहे ते मर्यादित आहे, थोडंसं आहे. आपण या जगामध्ये फार दीर्घकाळ टिकणार नाही आहोत. या जगामध्ये अमर नाही आहोत. जे काही थोडंफार जीवन आपल्याला भेटलेलं आहे, त्या जीवनामध्ये इतकं सुंदर जगता आलं पाहिजे आपल्याला की आपल्याला अभिमान वाटला पाहिजे मरताना की मी माझं लाईफ चांगलं जगलो. वाटलं पाहिजे की नाही? मरताना वाटलं पाहिजे. पण तुम्ही इकडे दारू पिऊ सडता, तुम्हाला आतड्याचा कॅन्सर होत आहे, तुम्हाला लिव्हर खराब होत आहे, तुमचा ब्रेन बरोबर काम नाही करत आहे, ते खर्रा खाऊ तोंडाची घमघम वास येत आहे, त्या शरद पवार साहेबांसारखा तोंडाचा कॅन्सर होऊन तोंड वाकडं होऊन जात आहे. मरताना काय वाटेल? त्या नातेवाईक रिश्तेदारांना सुद्धा हेट म्हणा, जाऊ दे, याची कोण सेवा करेल म्हणा. आणि मरताना त्या तरी माणसाला काय वाटेल की अरे मी जर हे अकुशल कर्म केलं नसतं तर आज मी असा बिमार पडलो नसतो, हे अकुशल कर्म केलं नसतं तर आज माझं असं नसतं झालं. झगडे करून ठेवता घरामध्ये, भांडणं करून ठेवता, वादविवाद करून ठेवता. जेव्हा बिमार पडता तेव्हा तुमचा नातेवाईक तुमच्या सोबत राहत नाही, सख्खा माणूस तुमच्या सोबत राहत नाही, तेव्हा ढरढसा तुम्हाला मग रड येते का नसता झगडा केला तर बरं झालं असतं.
नसतं मन दुखवलं तर बरं झालं असतं, नसती विधभर जमिनीसाठी झगडलं असतो बरं झालं असतं, असं तेव्हा वाटते. पण तेव्हा वाटून काय फायदा? त्याच्यापेक्षा आधीच तुम्हाला जागृत राहता आलं पाहिजे की नाही? आधीच तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की नाही, की भगवान तथागत सम्यक संबुद्ध एवढे मोठे महान व्यक्ती जेव्हा सांगत आहेत की भिक्षूंनो, लोभ हा दुःख आणणारी गोष्ट आहे, द्वेष हा दुःख आणणारी गोष्ट आहे, मोह हा दुःख आणणारी गोष्ट आहे, आणि तुम्ही स्वतःला शहाणे समजता. मग तुम्हाला असं वाटतंय का मी हत्या केल्या तरी चालल, मी चोरी केली तरी चालल, व्यभिचार केला तरी चालल, खोटं बोललं तरी चालल, व्यसन केलं तरी चालल, म्हणजे बुद्धांपेक्षा महान? म्हणजे बुद्ध जेव्हा सांगत आहेत का याचा भंग झाला का गेले तुम्ही कामातून दुःख येणारच आहे, आणि तुम्ही म्हणत आहे का नाही मी करूनच पाहतो ना, करूनच पाहतो ना. का पहा करून? विषयाची परीक्षा घ्या आणि दुःखी व्हा. तुमच्या जीवनातल्या दुःखाचं तुम्ही निरीक्षण करायचं शिका. घरात कुटुंबात राहत असताना तुमच्या वागण्या बोलण्याच्या प्रभावांचं निरीक्षण करायचं शिका, की कोण कसा बोलला तर काय परिणाम येतो, कोण कसा वागला तर काय परिणाम येतो, कोणाच्या मनात कोणत्या भावना चालल्यावर काय परिणाम येतो. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही चिंतन करण्याचं जर शिकले तर तुम्हाला लक्षात यायला लागेल की तुमच्या मनाची जशी प्रेरणा आहे तसं तुमचं जीवन बनत आहे. तुम्ही कल्पना करा बरं, थोडीशी, जास्त नका, थोडीशी कल्पना करा की बाबासाहेबांसारखे महान व्यक्ती अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये होते. त्यांची काय अनुकूल परिस्थिती होती का? अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, नकारात्मक परिस्थिती होती. पण त्या नकारात्मक आणि अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते तरुण गेले. कशाच्या भरोशावर गेले तरुण? त्यांच्या मेंटॅलिटीच्या भरोशावर, त्यांच्या मानसिकतेच्या भरोशावर ते तरुण गेले. कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रशिक्षण दिलं होतं. त्यांच्या वडिलांनी सांगलं होतं की बाबा रे, शिक्षणाशिवाय तुझ्याकडे काही उपाय नाही, चारित्र्याशिवाय काही तुझ्याकडे उपाय नाही. तू तुझं चारित्र्य घडव, तुझं शिक्षण घडव, आणि तू शिक्षण, चारित्र्य आणि सद्बुद्धी जर विकसित जर केली तर तुला कोणी हरवू शकणार नाही. आम्हाला ज्या लोकांनी शिक्षणाचा अधिकार दिला नाही, एक दिवस असा येईल का तेच लोक तुला मानायला लागतील. कशामुळे घडलं ते? आज आपण पाहतो आपल्या कुटुंबामध्ये काही तेवढं दारिद्र्य नाही आहे, चांगले दिवस आहेत आपले. आज तुम्हाला 2 वेळचं खायला भेटते. कोणते पोरं आपले पोरी नग्न अवस्थेमध्ये फिरत नाहीत, त्यांना 2 वेळचे कपडे भेटतात. तरुण मुलगा झाला, मुलगी झाला, त्याला लोक, मायबाप लोक कर्ज काढून कसना बाईक घेऊन देतात. मुली बाळींना शिक्षणासाठी शहरांमध्ये टाकतात. आज तुमच्याकडे कोणती अशी वाईट परिस्थिती आहे? आज परिस्थिती चांगली आहे, पण विचार जर समजा तुमचे चांगले नसतील तर या परिस्थितीचा तुम्ही सदुपयोग करण्याच्या ऐवजी या परिस्थितीत तुम्हाला दुरुपयोग करताना दिसेल. आणि या दुरुपयोगामुळे काय होईल? तुमचं नुकसानच होईल. म्हणजे असलेल्या परिस्थितीचा, असलेल्या नात्यारिस्त्यांचा फायदा जर करायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्या मनामध्ये चांगला विचार पाहिजे, का त्या विचाराचं गांभीर्य तुम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही काय केलेलं आहे, सातत्याने या गोष्टींवर भर दिला की माणसाच्या मनाला प्रशिक्षित व्हायचं असेल तर त्याला योग्य ट्रेनिंग भेटलं पाहिजे. म्हणून आम्ही ध्यान शिबिरं घेत असतो, ऑनलाईन वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस घेत असतो. माझी बरीचशी पुस्तकं या ठिकाणी मी लिहिलेली आहेत. ती पुस्तकं आम्ही लोकांमध्ये पोहोचवत असतो की तुम्ही वाचा, अभ्यास करा, तुमच्या मनाला घडवा. तुमच्या तरुण पोरांना, पोरींना, लहान मुलांना, मुलींना हे चांगल्या प्रकारचं असं वळण लावा. कारण एकमेव शक्ती जर कोणाकडे असेल तर ते माणसाचं मन. भगवान तथागतांनी काय सांगितलं की एखाद्या माणसाचं मन जर चांगल्या मार्गावर असेल तर आई वडील, नातेवाईक, रिश्तेदार जेवढं त्याचं कल्याण करू शकत नाहीत त्यापेक्षा जास्त कल्याण त्याचं चांगलं मन करते. पण एखाद्या माणसाचं मन वाईट मार्गामध्ये जर असेल तर माता पिता जेवढं त्याचं नुकसान करू शकत नाही त्यापेक्षा जास्त नुकसान त्याचं ते वाईट मार्गावर गेलेलं मन करते. मग भगवान बुद्ध खोटे आहेत का? आज तुम्ही तुमच्या घरात पहा, तुमच्या दारात पहा, एखाद्या पोराला दारूचं व्यसन लागलं आणि तो त्या व्यसनांमध्ये पडला, झगडे भांडणं करायचं व्यसन लागलं, चोऱ्या मारा करायचं व्यसन लागलं, तो त्याच्यामध्ये पडला, तर आई वडील जास्तीत जास्त त्याला शिव्या देईल. बरोबर आहे का नाही? आई वडील काय कराल? शिव्यात देईल ना. आई वडील जास्तीत जास्त 1-2 थापडा मारून देईल. आई वडील एवढंच करू शकते. नातेवाईक काय कराल? अरे तू असं वागरे, तसं वागरे, असं काहीतरी बडबड कराल. पण तो त्या दारूच्या व्यसनामुळे त्याचं लिव्हर खराब झालं तर हा जो काय त्याला परिणाम आला तो आई वडिलांनी दिलेल्या शिव्यांपेक्षा मोठा आहे का लहान आहे?
एखादी चोरीमारी करताना, कोणत्या पोरीबारीची छेड करताना पोलिसांनी पकडून जे 2-3 दिवस जेलमध्ये ठेवून रट्टे दिले, तर ते रट्टे मायबापान दिलेल्या थापडीपेक्षा मोठे आहेत का लहान आहेत? मग वाईट मार्गावर गेलं मन जास्त दुःख आणते का कमी दुःख आणते? मग तुम्ही समजून का घेत नाही? सन्मार्गावर आरूढ झालेलं मन, चांगल्या मार्गावर आरूढ झालेलं मन तुम्हाला नोकरी, पाणी या तर गोष्टी देते, कीर्ती, प्रशंसा या अनेक चांगल्या गोष्टी तुम्हाला देते. चांगल्या मार्गावरचं मन जे तुमचे आईवडील तुम्हाला देऊ शकत नाहीत. आज मी या ठिकाणी जे काही तुम्हाला 2 गोष्टी सांगू शकत आहो, तुम्ही माझ्या एवढ्या इमानदारीने आणि शांत मनाने गोष्टी ऐकू शकत आहात, हे काय साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही याला साधा नका समजू बरं, बहुत कठीण आहे. या जगामध्ये कोणी कोणाचं ऐकत नसते. बापाचं पोरं नाही ऐकत असतात, पोराचं बाप नसते ऐकत. तर आमचं तर हजार लोक ऐकतात. मग काही तर असेल त्याच्यात तथ्य, काही तथ्य असेल की नाही? तथ्य आहे म्हणूनच तुम्ही शांततेने बसले ना. जर याच्यामध्ये काही तथ्यच नसतं, काही खरेपणाच नसता, काही चांगुलपणाच नसता, तर तुम्ही म्हणले असते काही सांगते हा मूर्ख माणूस, त्याला कोण बोलवलं अशा फालतू माणसाला, असं बोलले असते की नाही? पण तसं नाही बोलू शकत तुम्ही. तुमचं मन तुम्हाला असं म्हणू देत नाही. तुम्ही असं मनात जरी इच्छा जरी निर्माण केली की या माणसाला 2-3 शिव्या देऊन टाकावं, पण तुम्ही देऊच शकत नाही. तुम्ही मनात ते आणूच शकत नाही. कशामुळे नाही आणू शकत? कारण हा जो चांगुलपणा जो आपल्यामध्ये विकसित झाला, हा चांगुलपणा आई वडिलांनी दिलेला नाही. आई वडिलांनी फक्त असं म्हटलं असेल आपल्याला, जा बाबा शाळेत जा, शिक, नाही का, तू आमचा आशीर्वाद आहे. पण बाबासाहेबांसारख्या, भगवान तथागतांसारख्या महापुरुषांनी जेव्हा आपल्याला हे गोष्ट सांगितलेली आहे की चांगल्या मार्गावर तुमचं मन असेल तर तुम्ही महान बनत असता, तर बाबासाहेबांचं आम्ही ऐकलं, भगवान तथागतांचं आम्ही ऐकलं, किंवा आमच्या पिढ्यांचा जो थोडासा शॉर्टकटमध्ये इतिहास सांगितला त्या लोकांनी जो हा विचार केला होता की बाबासाहेब आपले देव आहेत, बाबा परमेश्वर आहेत, भगवान आहेत, बाबासाहेब आपलेच आहेत, सर्व तेच आपले सर्वस्व आहेत. हा जो विचार आपल्या मनामध्ये होता, त्या विचारामुळे आपण ती मेहनत घेतली, कष्ट केले आणि त्या दिशेने वाटचाल केली. त्यामुळे आमच्या मनाचा एक जो विकास आहे, वागण्या बोलण्याचा विकास आहे, तो आम्हाला करता आला की नाही? त्यामुळे कीर्ती प्रशंसा, त्यामुळे नावलौकिक, त्यामुळे लोक आदर करतात, सन्मान करतात. आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट, लोकांचं भलं करण्याची ही जी संधी आपल्याला भेटते, तर ती कोणामुळे भेटली? विचारांमुळे भेटली, चांगल्या विचारांमुळे भेटली. आहे का नाही महत्त्वाचं वाक्य? म्हणून तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, मुलं असे मुली असो, त्या प्रत्येकांना तुम्ही सन्मार्गावर आरूढ केलं पाहिजे. राहिला प्रश्न गरिबीचा, ती गरिबी जशी आहे तशी काही राहत नाही. तुम्ही स्वतःलाच तुमच्या गावातच तुम्ही पाहिलं असेल, कित्येक लोक श्रीमंत म्हणून जगत असणारे 2ऱ्या-3ऱ्या पिढीमध्ये भिकेची सोय आली त्यांची. मागच्या 1-2 पिढ्यांच्या पूर्वी बिलकुल खाण्याची सोय नसणार लोक 1-2 पिढ्यांमध्ये माळी बंगले बनवून गेले त्यांचे. परिवर्तन आहे की नाही, बदल आहे की नाही? तर त्याचं नाही टेन्शन घ्यायचं त्या गोष्टींचं, कारण या सगळ्या गोष्टी करण्याची जी धमक आहे तुमच्यातच आहे. एखादा व्यक्ती चांगल्या मार्गाला गेला, त्याचं मन चांगलं होतं म्हणून तो गेला. एखाद्या व्यक्तीची संपत्ती खतम झाली कारण तो कुठल्या नाही कुठल्या व्यसनात, व्यभिचारात पडला असेल, याच्यात पडला, त्याच्यात कुठे नाही कुठे तो पडला आणि त्याने त्याची संपत्ती गमावून बसला. वागण्या बोलण्यावरच विषय येते का नाही? वागण्या बोलण्यावरच विषय येते की नाही? विचार करण्यावरच विषय येते की नाही? आणि म्हणून बाबासाहेबांचं जे वाक्य आहे ते लक्षात ठेवा की धर्म ही सामाजिक शक्ती आहे आणि बाबासाहेबांना या सगळ्या गोष्टींचं चांगलं ज्ञान आहे, ज्ञान होतं. म्हणून बाबासाहेबांनी संपूर्ण तमाम करोडो दुःखी कष्टी जनतेला बुद्धाचा धम्म दिला. बाबासाहेब म्हणाले की हाच एक सद्धम्म आहे असे मी मानतो, कारण याच्यानेच तुमचं कल्याण होणार आहे. आणि आजही हेच सांगणं आहे की तुम्ही या गोष्टीला रीतसर समजून घ्या, मेहनती बना, कष्ट करणाऱ्या स्वभावाचे बना. तुम्ही थोडं निरीक्षण करा की ज्या गोष्टींचं कल्याण नाही, ज्या गोष्टींचं हित नाही, अशा गोष्टी प्रसार करण्यासाठी लोक मेहनत घेतात, पैसा खर्च करतात आणि नाना तऱ्हेचे उपद्रव करतात. मग हा भगवंताचा धम्म एवढा हितकारी आहे, एवढा कल्याणकारी आहे, त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी, त्याच्या आचरणासाठी तुम्ही खरंच किती मेहनत केली पाहिजे? केली पाहिजे की नाही? कष्ट केले नाही पाहिजे का? आज तुम्ही एवढं चांगलं बुद्धविहार बनवून ठेवलं, तिथे रोज वंदना झाली पाहिजे. आमच्याकडे धम्म स्कूलचे प्रोजेक्ट आहेत, तो आमचा मिलिंद या ठिकाणी बसलाय. त्याला मी म्हटलं की धम्म स्कूल सुरू करायचे आपल्या परिसरात. हे जे मुलं लहान लहान जे दिसतात, दर रविवारी त्यांना किमान 15-20 मिनिटासाठी, 1 तासासाठी पाठवा. मी पुस्तकं लिहून ठेवले त्यांच्यासाठी, जातक कथा लिहिलं, भगवान बुद्धाचं छोटं चरित्र लिहिलं, अजून बाकी काही पुस्तकं आहेत ते आपण छापू.
त्या मुलांनी त्याच्यातून शिकलं पाहिजे आणि ते मुलं आपले चांगले घडले पाहिजे. हे तरुण मुलं आहेत, मुली आहेत, यांच्या जीवनामध्ये एक चांगुलपणा निर्माण करायचा असेल तर त्यांना सुद्धा काही धम्म शिकण्याची तयारी असली पाहिजे. तारुण्यामध्ये माणसाला प्रेम होणं, ब्रेकअप होणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी येत राहतात, जात राहतात, परंतु त्या गोष्टींमध्ये कसं सावरायचं आणि स्वतःला कसं सांभाळून ठेवायचं हे तुम्हाला धम्म शिकवेल आणि धम्मामुळे ते तुमच्या मनावर संयम ठेवायचं ज्ञान येईल. आम्ही कॉलेजला असताना वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकलो, पण आमच्या डोक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर होता आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणल्यावर मोर्चे, बाबासाहेब आंबेडकर म्हणल्यावर चळवळी, बाबासाहेब आंबेडकर म्हणल्यावर भाषणं, बाबासाहेब आंबेडकर म्हणल्यावर कुठे अन्याय झाला का चल रे बाबा तिकडे, कुठे काय झालं, अशी आमची घडण झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टींकडे लक्षच देता नाही आलं. पण आता रिकामटेकडेपणा आहे पोरापोरींमध्ये, त्याच्यामुळे त्यांना नको त्या गोष्टींमध्ये लक्ष जात असते. मग तुम्हाला हे त्यांना शिकवा लागल की बाबा रे तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे शिकवा लागल की तुमच्या आयुष्याला व्यर्थ घालवू नका. हे दिशा आहे आपल्याकडे, हा आपल्याकडे एक ध्येय आहे, आपल्याकडे एक उद्देश आहे, आपल्याकडे एक गोल आहे आणि त्या गोल पूर्तीसाठी तुम्ही झटलं पाहिजे. खाणं पिणं उठणं बसणं राहण्या तात्कालिक गोष्टी आहेत, तात्पुरत्या आहेत, थोड्या वेळापुरत्या आहेत, पण जे स्वप्न असते आपलं बाबासाहेबांचं ते आपल्या आयुष्यभरासाठी कामी पडणार आहे. तर आपल्या मुलांना मुलींना तुम्ही स्वतः सुद्धा या चांगल्या वळणावर जर गेलात तर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिलेली आहे आपल्या सर्वांना, तर त्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल आणि त्या धम्मदीक्षेचा आपल्याला लाभ झाला असं आपल्याला म्हणता येईल. तर या पद्धतीने आपण हा विषय जर थोडासा लक्षात घेतला तर नक्कीच आपल्या भल्याचा आणि कल्याणाचा राहील अशी मला आशा आहे. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्यासाठी भरपूर असा वेळ दिलेला आहे किंवा दिला. आता मी या ठिकाणी थांबतो आणि जे काही आयोजक मंडळी आहे त्यांना याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो, सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करतो. या ठिकाणी आदरणीय पूजनीय भिक्षू संघ आलेला आहे, त्यांचेही उपदेश या ठिकाणी आपल्याला होणारच आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे धम्म देशना होणार आहेत, तेव्हा त्यांचंही आपण धम्म श्रवण कराल अशी मी आपल्यासमोर मनोकामना व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझी या ठिकाणी काही पुस्तकं पण आणलेली आहेत मी, तर ज्यांना जसं जसं शक्य होईल तसं तुम्ही ते खरेदी करू शकता आणि खरेदी करून तुम्ही अभ्यास करा. तर सर्वांप्रती मी मंगलकामना व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. धन्यवाद सर्वांना.